दबाव निर्माण करायचा, मतदारांना प्रलोभन द्यायचे, पैसे द्यायचे, हे अशा पद्धतीने ही निवडणूक जिंकली गेलेली आहे. मतदार बोलण्याआधी सरकार बोलून गेलं आणि प्रशासकीय राजवटीची तयारी आधीच झाली होती. म्हणजे पूर्णपणे वर्षानुवर्ष प्रशासन जवळजवळ 4-4 वर्ष, 5-5 वर्ष या ठिकाणी प्रशासक राज ठेवलं. तिथले निधी असतील, कंत्राटे असतील, काही बदल्या असतील, सगळे निवडणूक आधी पूर्णपणे ठरलेलं होतं. त्यामुळे आधी विहीर खोदायची आणि मग तहान लागल्याचं नाटक करायचं, असा सगळा प्रकार या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जरी सत्ताधाऱ्यांचा विजय झाला असेल, पण नैतिकतेत त्यांचा पराभव झालेला, आकड्यांचा विजय जरी असू शकतो, पण लोकशाहीच्या मूल्यात कुठेही सत्ताधारी जिंकलेला नाहीये, तो हारलेलाच आहे, असं सगळ्या आकड्यावरून दिसतंय. त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी फार काय अवघड वाटण्याचं कारण नाहीये. मतं जिंकली, पण विश्वास संपूर्णपणे हरवलेला आहे. आम्ही मतदारांवर कुठेही आरोप करत नाही, आम्ही सत्ताधाऱ्यांवरती आरोप करतोय. पण सत्ताधाऱ्यांना हे कुठेतरी झोंबतंय म्हणून ते डायव्हर्ट करण्याचं काम करतात. तरी पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, हे संपूर्ण उघड्या डोळ्याने पाहत आहे. यांनी कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून, पैशाचा दुरुपयोग करून, शासकीय यंत्रणा दुरुपयोग करून, निवडणूक आयोगाचा दुरुपयोग करून ह्या निवडणुका जिंकल्या गेलेल्या आहेत. जी जी मातेलीजी, याच तुमच्या प्रश्नावर आणि तुमच्या दाव्यावर अरुण सावंत यांना उत्तर द्यायचं असं मला वाटतंय. मी त्यांनाच विचारणार आहे. अरुण सावंतजी, प्रलोभन की रणनीती, तुम्ही सांगा. पहा अंकिताजी, प्रणिताजी, बिचाऱ्या विरोधी पक्षांच्या या प्रवक्त्यांची कुचंबना होते की काय बोलायचं तर बोलायचं काय, द्यायचं उत्तर तर द्यायचं काय. परंतु ठीक आहे, गिर गए फिर भी तंगडी ऊपर है हमारी, हाच यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येते. राहू देत, बिचारी लहान लहान मुलं आहेत ती, त्यांना सुद्धा आता खूप काही शिकायचं आहे. दुसरी गोष्ट, मगाशी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी असं म्हणालं की या निकालाकडे जर पाहायचं तर एक गोष्ट लक्षात येते की देवेंद्र फडणवीसजी यांच्याशिवाय पर्याय नाही. पहा, आम्ही आता सध्या शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीमध्ये लढत